आहेत आणि याबद्दल त्यांचा जो निर्णय असेल तो आदेश आम्हाला शिरसावत असेल। इकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी फोडाफोडीवरून राजकारण रंगलेलं असताना शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांमधलं नाराजी नाट्य अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय। त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या घरी ते दाखल झाले। आज ते दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली। पक्ष फोडाफोडीबाबत शिंदे थेट भाजपचे वरिष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार आहेत अशी माहिती आहे। शिवसेनेत वारंवार होणाऱ्या भाजपमधील पक्षप्रवेशावर एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी चर्चा आहे आणि हीच नाराजी घेऊन आज दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे हे अमित शहांना भेटतील अशी शक्यता वर्तवली गेली। अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदे उद्या बिहारमधले मुख्यमंत्री शपथविधीला रवाना होणार। तर सध्याची माहिती त्यानुसार एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि सध्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांसंदर्भात ज्या पद्धतीने फोडाफोडी सुरू आहे, एकमेकांच्या पक्षामध्ये ज्या पद्धतीने कार्यकर्ते नेते येत आहेत त्याच संदर्भात आता या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर येते। तर एकनाथ शिंदेंच्या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्यावर माजी सहकारी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी मात्र टोलाच लगावला। बघूया। शिंदेचे मंत्री शिंदेच्या काळात राहिलेले नाही, जे शिंदेंचे ऐकत नाही त्यांचे बॉस आता देवेंद्र फडणवीस झालेले आहेत आणि हे सत्य आहे। म्हणजे शिंदेच्या पक्षामध्ये शिंदेचे आता लोक जे ऐकत होते सुरुवातीला, आता त्याचं प्रमाण अतिशय खाली आलेलं आहे। बऱ्याच जणांनी स्वतःच्या स्वतंत्र चुली केलेल्या आहे आणि बऱ्याच जणांनी एकनाथ शिंदेच्या ऐवजी देवेंद्र फडणवीसांना आपला बॉस मानायला सुरुवात केलेली आहे। ते कशाला सांगू मी आता, ते शिंदेंना माहिती आहे, देवेंद्रजींना माहिती आहे। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट झाली। या भेटीदरम्यान एकनाथ शिंदेंच्या नाराजी संदर्भात या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। यावेळी अजित पवारांसह सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते असंही सांगण्यात येते। तर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली अशी माहिती सूत्रांकडून कळते।